नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण ही बारीक काढ छाटल्यानंतरच्या काढत आहोत. दुपारचा 1 वाजला आहे, ऊन पडलेलं आहे. आज मुद्दामच थोडासा व्हिडिओ लॉंग व्हिडिओ टाकणार आहे. बरेचसे शेतकरी इंटरेस्टेड नाहीत. सबस्क्रिप्शन होत पाहिजे तसं होत नाही. चला पण लोक पाहत आहे. दिवसाला निदान 1000-2000 तरी व्ह्यूज येतात. लोकांना शेवगा शेतीबद्दल आवड आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये वाटत असेल काय झाडं आहेत, काही वाढलेली नाही, पाला नाही, काय उत्पन्न निघत असेल. मित्रांनो, ही जमीन अशी आहे, इथं कोणतंही इतर पीक, इवन बाजरी सुद्धा व्यवस्थित येत नाही. अशा माळा रानामध्ये हा शेवगा फुल, म्हणून हे पीक मला खूप आवडतं. खर्च कमी, उत्पन्न शाश्वत. जर वातावरण व्यवस्थित असेल तर इतर पिकापेक्षा निश्चितच 2 पैसे जास्त मिळवून देतो. लेबर कमी, पाण्याची गरज कमी, फवारण्या कमी, एकंदर सर्व खर्च कमी. आणि ज्या जागेत बाजरीसारखं पीक येत नाही, अशा ठिकाणी सुद्धा हे पीक तग धरतं, शेतकऱ्याला 2 पैसे मिळवून देतं. म्हणून हा अट्टहास आहे. माझं अजिबात म्हणणं नाही का सर्वांनी शेवगा शेतीकडे यावं. आपल्या भागात जे पिकं जमतात ते पिकं करावं. आता नाशिक जिल्ह्यात बऱ्याच जणांनी मागच्या 1-2 वर्षात द्राक्ष बाग काढून टाकली. यावर्षी ज्यांची द्राक्ष बाग होती त्यांना चांगल्या प्रमाणात पैसा झाला. बऱ्याच जणांनी टरबूज सोडून दिली ती, टरबूजालाही चांगला बाजारभाव भेटले. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य एवढंच की तुमच्या भागात जे पिकं येतात ते सोडू नका, त्यांना लावून धरा. 10 वर्षामध्ये किमान 6 वर्ष तरी अपचे असतात, 4 वर्ष डाऊनचे असले तरी. म्हणून पिकांना सोडू नका, पिकाला जीव लावा, शेवटपर्यंत त्याच्याकडे लक्ष देत राहा. खर्च मात्र मापात करा. कोणत्याही बाजारातील बुवाबाजीला बळी पडू नका. बाजारात नवीन डॉक्टर दररोज उदयाला येत आहेत, त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. स्वतः साक्षर व्हा, संघटित व्हा आणि आपल्या शेतीला नवी दिशा द्या. धन्यवाद मित्रांनो.